नमस्कार. अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या 9 दिवसात चुकूनही आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, तसेच कोणत्या गोष्टींचे पालन करावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या या 9 दिवसात काही नियमांचे संयमाचे आपण पालन करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. नवरात्रीत जो कोणी माता दुर्गा देवीची मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी ही त्यांना प्राप्त होत असते. तर अशी काही कामे आहेत की जी आपण नवरात्रीमध्ये चुकूनही करायचे नाहीत व नियमांचे आपण पालन केले तर केलेल्या व्रताचे व सेवेचे आपल्याला संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी आपण करायच्या आहेत व कोणत्या टाळायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. तसेच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नवरात्रीचा सण हा स्वच्छता व पवित्रतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात, तसेच देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर देवीच्या काही ना काही सेवा या करत असतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, अखंड दिव्यात तेल घालायचे असेल किंवा नैवेद्य असेल, माळ असेल, अशा काही ना काही सेवा आपण दिवसभर या करत असतो. त्यामुळे चुकूनही या दिवसात आपल्याला काळे कपडे परिधान करायचे नाहीत. दुसरा नियम म्हणजे घटस्थापना केलेली असते, अखंड दिवा प्रज्वलित असतो, साक्षात देवीचा सूक्ष्म स्वरूपात वास आपल्या घरात असतो. तर या दिवसात घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे. म्हणजेच या दिवसात घरात भांडण, तंटा, वाद, कटकटी, अपशब्द बोलणे हे सर्व टाळायचे आहे. इतरांशी खोटे बोलणे, वाद टाळावेत. तसेच रागवणे या गोष्टी आपण या दिवसात चुकूनही करायच्या नाहीत. कारण इकडे आपण देवीची सेवा करत असतो आणि एका बाजूला असे जर आपण वागलो तर आपण केलेल्या सेवेचे फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे असे न करता सदाचाराने वागावे, संयमाने वागावे. देवीला स्वच्छतेबरोबरच शांतता ही तितकीच प्रिय आहे. त्यामुळे या नियमांचे पालन आपण आवर्जून करावे. पुढचा नियम सांगायचा झालं तर आपल्या दारात गाय, कुत्रा, मांजर यांना थोडंसं का होईना पण आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे. किंवा एखादी सवाष्ण कुमारिका आपल्या घरी आली, त्यांनाही तुम्ही काही ना काही देऊ शकता किंवा हातावर थोडी खडीसाखर ठेवलीत तरी चालेल. कारण या दिवसात देवी सर्वत्र वास करत असते. देवी कोणत्या ना कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणालाही रिकाम्या हाती आपल्याला पाठवायचे नाही. काहीतरी आपण हातात अवश्य द्यावे. एखादी सवाष्ण जरी आली तरी तिला हळदी कुंकू द्यावे व थोडी साखर आपण तिच्या हातात ठेवावी. हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे. पुढचा नियम म्हणजे आपल्या घरात घट बसलेले असतात त्या दरम्यान आधी किंवा नंतर घरातील स्त्रीला जर मासिक पाळी आली, जर घटस्थापना केल्यावर ती 2-3 माळी झाल्यावर आली तर तुम्हाला मासिक पाळीत घरातील इतर गोष्टींना स्पर्श न करता घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या हाताने घटाची पूजा, तसेच घटाला पाणी देणं, माळ बदलणं, दुसऱ्याच्या हातून आपण हे सेवा करून घ्यावी तरी चालेल. तुम्ही मात्र तिथे चुकूनही कोणत्याही गोष्टीला स्पर्श करायचा नाही. कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. जर घरात पुरुष असेल तर घटाची पूजा त्यांनी केली तरी चालेल. घटस्थापना केल्यावर जर मासिक पाळी आली तर विटाळाचे ते 5 दिवस पूर्णपणे नियम पाळावेत. तसेच जर आपण इकडे तिकडे फिरत असाल तर शिवता शिवत होते असे म्हणतात. म्हणून शक्यतोवर 5 दिवस नियम काटेकोरपणे पाळावेत. एरवी आपण नियम पाळले नाहीत तरी चालतात, पण नवरात्रीत हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. घटस्थापना म्हणजे कुलस्वामिनीची सेवा म्हणून काही नियम पाळणे तितकंच गरजेचं आहे. तसेच या दिवसात पुरुषांनी दाढी करू नये, नखे कापू नयेत, तसेच लिंबूही आपल्याला या दिवसात कापायचा नाही. ही सर्व कामे नवरात्रीच्या आधी किंवा नंतर करावीत. पुढचा नियम सांगायचा झालं तर नवरात्रीत आपण अखंड दिवा लावलेला असतो. या दिवसात घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये. कुणाला कामानिमित्त जावे लागले तर एकतरी सदस्य घरी असावा. कारण आपण अखंड ज्योत
लावलेली असते ती मालवू नये म्हणून विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जर जॉब म्हणा किंवा काही महत्त्वाच्या कामानिमित्त तुम्हाला जावं लागलं तर सकाळीच दिव्यात आवश्यक तेवढे तेल टाकावे व वातही वर करून मग जावे. तसेच संध्याकाळी घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवून मगच तुम्ही दिव्यात तेल घालावे किंवा बाहेरून कुठून आला असाल तर हातपाय धुवावे, त्यानंतरच दिव्याला तुम्ही स्पर्श करायचा आहे. पुढचा नियम सांगायचा झाला तर ज्यांनी नवरात्रीचे उपवास केलेले असतील त्यांनी दिवसा झोपणे टाळावे. गादीवर न झोपता जमिनीवर झोपावे. जमिनीवर झोपता येत नसेल तर चटई घ्यावी, पण या दिवसात गादी पलंग या गोष्टी टाळायच्या आहेत. तसेच 9 दिवसात चामड्याच्या वस्तू वापरू नयेत. मग ती चप्पल, बूट, पर्स, बेल्ट असेल तरी या गोष्टी आपण आवर्जून टाळायच्या आहेत. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता, उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावं. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटं बोलणे टाळावे. सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवावे. पुढचा नियम सांगायचा झाला तर धूम्रपान, मद्यपान, मांसाहार पूर्णपणे टाळावा. एखाद्याचा उपवास असो किंवा नसो, या गोष्टी प्रकर्षाने नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्याला पाळायच्या आहेत. तसेच मांसाहारही आवर्जून टाळावा. पुढचा नियम सांगायचा झाला तर महिलांचा अनादर करू नये. नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे. नवरात्रीत विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे. यात माता दुर्गेच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. केवळ 9 दिवसच नाही तर देवी आईचे आशीर्वाद लाभावे म्हणून महिलांचाही आपण आदर केलाच पाहिजे. पुढचा नियम सांगायचा झाला तर उपवास करणाऱ्यांनी या दिवसात कांदा लसूण खावे काय? खरं तर काही पौराणिक धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा लसूणचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेलेले आहे. म्हणून सात्विक व पचनाला हलका असा आहार शक्यतोवर आपण घ्यावा. म्हणजे काही तामसी पदार्थ न खाता आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळे जेवढे पाळता येईल तेवढे आपण नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. पण नैवेद्य बनवताना मात्र त्यात कांदा लसूण आपण चुकूनही वापरायचा नाही. तसेच धान्याचा नैवेद्यही आपण दाखवायचा नाही असे शास्त्रात सांगितलेले आहे. तुम्ही फळांचा नैवेद्य ठेवू शकता. खीर, मिठाई, पेढे अशा पदार्थांचा वापरही आपण नैवेद्य म्हणून करू शकतो. तसेच ब्रह्मचर्याचेही आपल्याला या दिवसांमध्ये पालन करायचे आहे. त्याचबरोबर मासिक धर्म आला तर सर्व नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. कारण नवरात्रीच्या पूजेत, सेवेत सात्विकता व पावित्र्य राखले गेले पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच नवरात्रीत आपण जो घट बसवतो 9-10 दिवस चुकूनही तो आपल्याला हलवायचा नाही. कलश तसेच अखंड दिवासुद्धा हलवायचा नाही. त्याचबरोबर देवीचे टाक, मूर्ती आपण विड्याच्या पानावर ठेवत असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवांची स्वच्छ आंघोळ करून पंचोपचारे पूजा केल्यानंतर विड्याच्या पानांवर आपण ते ठेवत असतो. नंतर दसऱ्याच्या दिवशीच त्यांना आपल्याला आंघोळ घालायची आहे. मात्र मधले दिवस त्यांना चुकूनही हलवायचे नाही, कारण देव हे 9 दिवस घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं. व कळसावर ठेवलेला नारळ दसऱ्याच्या दिवशी फोडावा व प्रसाद सर्वांना वाटावा. तसेच गटात टाकलेल्या धान्याला आपण जे पाणी टाकतो तेही योग्य प्रमाणात घालावे. जास्त पाणी घातले तर त्याला बुरा येतो किंवा वास येतो, म्हणून तीही काळजी आपण घ्यायची आहे. जेवढे चांगले धान्य उगवेल तेवढे आपल्या घरात सुख समृद्धी ही येत असते. पुढचा नियम सांगायचा झाला तर कन्यापूजनाला आपण मोठ्या मुलींना न बोलावता 1 ते 7 किंवा 1 ते 9 वर्षाच्या लहान मुलींना बोलवावं. अशा कुमारिकांना बोलवावं की ज्यांना मासिक धर्म चालू झालेला नसेल. अशाच मुलींना आपण कन्यापूजनाला बसवायचे आहे व पूजन करायचे आहे. तर अशा प्रकारे हे नियम आपण आवर्जून पाळावेत, म्हणजे माता दुर्गा देवीची तसेच सप्तशृंगी मातेची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर प्राप्त होईल आणि मनोभावे आपल्याला हे दिवस मातेची
पंचोपचारे तसेच निर्मळ मनाने सेवा पूजा करायची आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.